मंगल मूर्ती हा हा आलो आलो. आता बघा 500 नोट होती. जरा जरा सगळेच पैसे तुमच्याच काय करतो कोणते हे धनावडे धनावडे एवढं रोप आहे. कोण लावणार आहे हा तो रोप कुठे माहिती आहे काय तुमच्या. सो गाईज आता आम्ही चाललो आहे प्रतापगडला. तिकडे फिरण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतचा अभ्यासद्वारा तिकडे चालला आहे आणि तिकडून आम्ही महाबलेश्वर व मेप्रो गार्डन वगैरे आम्ही तिकडं फिरणार आहोत. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आनंद घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. परत तुमचा सर्वांचा लाडका यूट्यूबर कोकणी सनी थेट कोकणातून तुमचं सहर्ष स्वागत करतो स्वर्गनगरीमध्ये. प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं प्रतापगड. सो गाईस आता फायनली आपण पोचलो आहोत प्रतापगडला. कंटेंट्स खूप छान आहे इकडे. नमस्कार मंडळ, मी यूट्यूबर कोकणी सनी परस्वर्ग नगरीमध्ये या कोकणातून तुमचं एका छोट्याशा युगोवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो. मंडळ तुम्ही सर्वजण कसे आहात? आशा करून सर्वजण ठीक असाल. तर प्रथमच चॅनलवरती कोण नवीन असाल तर चॅनल लवकरच सबस्क्राईब करून घ्या आणि जी साईडला बेल आयकॉनची दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला सर्वांना घर बसल्या कोकण दर्शन पाहायला मिळेल. परत तुमचं या सकाळ सकाळ वातावरणामध्ये तुमचं यूट्यूबर कोकणी सनी परत एकदा कोकणच्या भूमीमध्ये तुमचं या प्रतापगडाच्या पायथ्याशी सहर्ष स्वागत करतो या सकाळच्या वातावरणामध्ये. तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता आम्ही जातो आहे प्रतापगडाच्या आता पायथ्याशी खाली आहोत, आता वरती जाणार आहोत. तिथून तुम्हाला सर्व कंटेंट्स व्ह्यू या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पाहायला मिळतीलच. तर व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, व्हिडिओला कमेंट्स करा जास्तीत जास्त, व्हिडिओला जास्तीत जास्त लिंक शेअर करा विसरू नका. तर आता मंडळी आम्ही तिकडे जातो आहे, तुम्ही नक्की बघा आणि घर बसल्या कोकण दर्शन तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि आम्ही आता सर्व आमचा ग्रामपंचायतचा दौरा इकडे आला आहे, सर्व सरपंच बॉडी व सर्व सदस्य वगैरे आले आहेत. तर आम्ही तिकडे आलो आहे, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच लवकरच पाहायला मिळेल. भाग 1 लवकर शेअर करेन. तर चला आता मंडळी, टाटा बाय बाय. लांब होत नाही गर्दी होते. चांगल्या प्रकारे इकडचा व्ह्यू बघण्यासारखा आहे. तर मंडळ तुम्हाला कधी भेट द्यायची झालं तर आमच्या कोकणामध्ये नक्की या. विविध प्रकारचे प्रसिद्ध ठिकाणी तुम्हाला कोकणामध्ये पाहायला मिळतीलच आणि आनंद आवर्जून घ्या. असं सुख तुम्हाला पाहायचं असेल तर कोकणातच तुम्हाला असं सुख भेटू शकतं. तर मंडळ इकडचा गड बघा इकडून, म्हणजे पाण्यासारखी ठिकाण आहेत इकडे.
लवकर लवकर पाय उचला झाला. आपल्या आता ह्या वरती जायचं आहे गडावरती. तिकडून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट पाहायला मिळेलच. तर व्हिडिओला भरपूर प्रेम द्या. आम्ही आता सर्व ग्रामपंचायत बॉडी सदस्य बॉडी वगैरे आम्ही तिकडे चाललो होता. कंटेंट पाहायला व्ह्यू चांगल्या प्रकारे आहे तिकडचा. ही कमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. मंडळी, तुम्हाला माहितीच असेल की ह्याच गडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला. हे ते प्रतापगड. हे बघा इकडं बॅनर आहे. हाच प्रतापगड पाहण्यासाठी आवर्जून लोक खूप ठिकाणावरून इकडे येतात. तर मंडळी, तुम्ही पण आवर्जून आमच्या कोकणामध्ये या प्रतापगडाला नक्कीच भेट द्या. कारण इकडचे कंटेंट्स व्हिडिओ खूप पाहण्यासारखे आहेत. तर व्हिडिओला भरभरून प्रेम तुम्ही मला द्यालच. इकडचे नदी नाल्या डोंगर खूप चांगल्या प्रकारे सजलेले आहेत. तर आता आम्ही तिकडं आता जातो आहे. आता प्रतापगडाच्या पायथ्याशी खाली आहोत. आम्ही चालतो आहे आता सर्वजण. आमची ग्रामपंचायतचा दौरा आहे इकडं फिरण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. तर आता आम्ही सर्वजण जातो आहे. चांगल्या प्रकारे कंटेंट व्हिडिओ इकडचे डोंगर वगैरे कोरीवकाम खूप चांगल्या प्रकारे केलं गेलं आहे. आता आम्ही तिकडे जातो आहे. अजून खूप चालायचं आहे मित्रांनो. लहानपणी जेव्हा मी आलो होतो पहिली दुसरीला असताना, त्याच्यानंतर मी कधी प्रतापगडला आलोच नव्हतो. त्याच्यानंतर आता कामाला लागल्याच्या नंतर ही माझी दुसरी फेरी प्रतापगडला. आणि याच्यानंतर हा गड बघितल्याच्यानंतर आम्ही महाबलेश्वरला जाणार आहोत. तिकडनं सज्जनगड वगैरे आम्ही करणार आहोत. भाग 1, भाग 2, भाग 3 या पद्धतीने मी व्हिडिओ टाकणार आहे. ते व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त भरभरून प्रेम द्या. आणि तो त्या साईडला डोंगर दिसतोय ना, तो गड तिकडं आपल्या वरती जायचं आहे. आणि आता इथून आपल्याला खाली जायला पायऱ्या लागतील. त्या पायऱ्या आपल्याला चढत वरती जायचं आहे. तो खूप चांगल्या प्रकारे इकडचं वातावरण, मंगलमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंच आहे. असं सुख तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला जन्म हा कोकणातच घ्यावा लागेल. कारण तुम्ही किती परदेशात वगैरे गेला तिथं तरी तुम्हाला असा आनंद आणि असं तुम्हाला सुख कुठेच पाहायला भेटणार नाही. आता इथून पायऱ्या लागल्या आहेत. आता खूप पायऱ्या वरती आपल्या चढायच्या आहेत. कारण असं आपल्याला विविध ठिकाणी आणि विविध असे प्रसिद्ध ठिकाणे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. व्हिडिओचे आणि इकडे कमानी पण केली गेली आहे, तुम्ही पाहू शकता. काय झालं आम्ही चाललोय. चांगल्या प्रकारे व्ह्यू कंटेंट्स बघा. चप्पल सारखी पडते. आता आपण जवळ पोचलो आहोत. अतिशय चांगल्या प्रकारे असलेले इकडचं कोरीवकाम वगैरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. व्हिडिओ संपूर्ण बघा. ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा. हे बघा इकडं पाहण्यासारखे आहे. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्वीकालीन असलेली ही तोफ वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतेच. कारण समजून घ्या, खूप दम लागला आहे पण काय करणार. आता आपल्याला तिकडे स्ट्रेट जायचं आहे. तर इकडचा आता सूर्योदय झाला आहे. आता सकाळ झाले मित्रांनो. अतिशय चांगल्या प्रकारचं थंडगार वातावरण इकडचं आहे. इकडचं सगळं दगडांचं बांधकाम आहे, तुम्हाला पाहायला मिळतेच. व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा आणि व्हिडिओला भरपूर प्रेम द्या.
बहुतेक लहान मुलांची सल वगैरे इकडे आले मित्रांनो. तुम्ही पाहू शकता छोटे छोटे लहान मुले इकडे सहलीसाठी आले आहेत. तर खूप चांगल्या प्रकारे इकडचं वातावरण सयाजीच्या कुशीमध्ये वसलेले आपले हे प्रतापगड. आता पायथ्यापासून आपण खाली आता वरती आपण आलो आहोत. तर आता तिकडचा कंटिन्युअस व्ह्यू तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतेच. हा इकडचा व्ह्यू बघा खूप चांगल्या प्रकारे आहे. तर मंडळी आता इकडून आता वरती जाणार आहोत. खूप आता चढायचा अजून बाकी आहे. लहानपणापासून पाहिलेलं एक स्वप्न होतं की प्रतापगडाला आपल्याला नक्की आपल्या भेट द्यायचे. त्या स्वप्न आपलं पूर्ण होतं आहे. कारण लहानपणी मी पहिली दुसरीला असताना इकडे आलो होतो. त्याच्यानंतर ही दुसऱ्यांदा भेट इकडंच. आता श्री भवानी देवी संस्थान किल्ले प्रतापगड. आता आपण या गाभाऱ्यामधून आतमध्ये जाणार आहोत. शिवाजी महाराजांच्या काळातील हा गाभारा व त्या साईडला दानपेटी आहे आणि पूर्वीकालीन तलवार, ग्रंथ व पेटारा व पादुका, जगदंबे आईची मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज इथे यायचे दर्शन घेण्यासाठी जगदंबे आईसमोर. इकडं पाहू शकता तुम्ही. इकडं पूर्वीकालीन असलेली तोफ वगैरे आहेत. जुन्या काळातील पूर्वीकालीन असलेली तोफ वगैरे. सन 1956 साली गडाच्या बांधकामाचे वेळी स्वयंभू शिवलिंग सापडले. पूर्वी महाराज महत्त्वाचे निर्णय श्री केदार शिव मंदिरासमोर गाभाऱ्यात घेऊन घ्यायचे. असा हा गाभारा आणि नंदीची छोटी मूर्ती. हा आतमध्ये झाला हा गाभारा. हा नागपिंड पूर्वीकालीन असणारा. सयाजीच्या कुशीमध्ये वसलेले आपले प्रतापगड. चांगल्या प्रकारे इकडचा व्ह्यू. इकडे हवा वगैरे खूप आहे. हे बघा इकडचा व्ह्यू कसा चांगला आहे. आजूबाजूला ही झाडे, डोंगर, नाली, हिरवीगार अशी हवा प्रतापगडला असते. तुम्हाला भेट द्यायची असते. आणि समोरच प्रतापगड तुम्हाला पाहायला मिळत असेल. झूम केला आहे बघू शकता तुम्ही. आणि हिरवीगार अशी इकडचं हवेचं वातावरण. खूप हवा सुटली इकडं आणि थंडगार वातावरण असतं वर्षाचे 12 महिने. आणि हे आजूबाजूचे घरं आहे पूर्वीकालीन असलेली घरं. आणि त्या साईडला खाई आहे. त्या साईडला प्रतापगड पण तुम्हाला पाहायला मिळतो आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची काळातील हा गुपिया रस्ता. कारण जेव्हा चोर वगैरे यायचे किंवा असे शत्रू वगैरे यायचे तर महाराज हा इकडनं गुपिया रस्ता म्हणून वापर करायचा. हा बघा तिकडचा परत वगैरे तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतो आहे. अतिशय सुंदर असं तिकडचं दृश्य पाहायला मिळतं. बेबी आज पूर्ण चिखली वासियांच्या माध्यमातून आम्ही हा जो प्रतापगडाच्या ऐतिहासिक प्रतापगड जो छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला याच गडाच्या पायथ्याशी वध करून स्वराज्याचे तोरण, स्वराज्याची मूर्त विठवली होती. अशा ऐतिहासिक ठिकाणी येऊन आम्हा जे लोक आमच्याबरोबर आहेत त्यांना त्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. एक ऐतिहासिक भावना प्रत्येकाच्या मनात छत्रपतींचा इतिहास जागृत झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही घडके घडले होते त्यातील हे एक अतिशय महत्त्वाचं
प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था ही अतिशय विलोभनीय होती. सर्वसामान्य जनतेचं पालन करता राजा ज्यावेळी राज्यामध्ये अनुचित प्रकार, एखाद्या महिलेचं छेड काढणे, असे काही गरिबाच्या शेतीतून घोडदौड करू नये आणि जे शिवाजी महाराजांचा आदेश पाळत नव्हते अशा लोकांना या ठिकाणावरून कडेलोट करण्याचं हे ठिकाण, जिथं नाराधापांना कडेलोट करून शिवाजी महाराजांनी इतिहासात एक रयतेचा राजा कसा असावा याची साक्ष दिली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा आणि त्यांचं देखणं रूप अख्खा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होता. आणि 1656 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोरोपंत यांना हा किल्ला बांधण्यासाठी आव्हान दिले आणि 1930 साली हा किल्ल्याचं स्मारक उभं राहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि पंडित जवाहर नेहरू यांनी हे स्मारक उभं केलं दिनांक 30 नोव्हेंबर 1957 साली मार्गशीर्ष महिना शुद्ध नवमी शके 1879. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं देखणं रूप हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती होतं. आणि सातारा जिल्ह्यातील हे प्रतापगड आणि पायथ्याशी अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला, हा तो प्रतापगड. उत्तुंग असं व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा सतत मानाचा मुजरा. यांची एक संदेश होता, मोडेन पण वाकणार नाही, हीच मराठ्याची जात आहे, असा त्यांचा सुंदर लेखणी होती. महाराजांच्या काळातील ही तोप म्हणजे ही तोप 1656 काली ही तोप होते. म्हणजे ही पूर्वीकालीन असणारी ही तोप म्हणजे ह्याची देखरूप पण ह्या चांगल्या लोकांनी इकडच्या केले आहे आणि चांगल्या प्रकारे आता 2025पर्यंत तरीही चांगल्या प्रकारे ठेवले आहे. जनतेचं असं वाक्य होते की या शिवरायांचे शौर्य कर्तव्य एवढे मोठे होते की संपूर्ण जगाला वेळ लावणारे हे ब्रीदवाक्य होतं. आणि हे सातारा जिल्ह्यामधील छोट्याशा खेडेगावामध्ये हा प्रतापगड मोडतो आणि त्याच्या पायथ्याशी प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. आणि असं उत्तुंग त्यांचं व्यक्तिमत्व होतं, मोडेन पण मागणार नाही, हीच मराठ्याची जात आहे, हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. आणि इकडची हिरवी हिरवी फुलं आणि रंगीबिरंगी कलरची फुलं आणि इकडची विविध प्रकारची ही म्हणजे हे सगळं बांधकाम पूर्ण दगडीचं आहे आणि पेंटिंगवर चांगल्या प्रकारे केलं आहे इकडचं. आणि या साईडला इकडं गार्डन ओपन केलं आहे तिकडच्या लोकांनी. असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज. आणि इकडचं निसर्गरम्य वातावरण आणि इकडची हिरवीगार हवा आणि त्या साईडला खालच्या साईडला एक खाई आहे आणि ती खूप मोठी आहे मित्रांनो. असेल आणि ही म्हणजे पूर्वी काळापासून ही एवढी मोठी खाई आहे आणि असंच हा किल्ला आतापर्यंत आहे. तर मंडळी, मी आता इथं व्हिडिओ संपवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून हा प्रतापगडाचा हा ब्लॉग इथं मी थांबवतोय. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका. आणि चला आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया महाबळेश्वर. तर आता तो गाईज चला, बाय बाय, टाटा, सी यू, लव यू.